महिलांची की मेन्स्ट्रुअल सायकल असते, त्या सायकल नंतर ओव्ह्युलेशन पिरियड असतो. त्या ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये काही स्पेसिफिक काही डेट्स असतात का, ज्याच्यामध्ये जर आपण इंटरकोर्स केला तर प्रेग्नन्सीचे चान्सेस खूप हाय असतात? हो. आता सायकल जेव्हा एखाद्या मुलीची पाळी समजा 1 तारखेला येते आणि शी इज ब्लीडिंग फॉर नेक्स्ट 4 डेज म्हणजे 1, 2, 3, 4 आणि तिला परत नेक्स्ट मेन्सेस पुढच्या 1 तारखेला येणार आहे. तर याच्यातले पहिले 8 दिवस, मधले 10 दिवस आणि शेवटचे 8 दिवस आपण अशी डिवाइड केली ती. तर मधले जे 8-10 दिवस असतात म्हणजे 10व्या ते 18व्या दिवसापर्यंत किंवा 8व्या ते 18व्या दिवसापासून 8 ते 10 दिवस असतात. हे फर्टाईल पिरियड आहे. दॅट इज द बेस्ट टाइम इफ दे हॅव इंटरकोर्स ॲट दॅट टाइम की प्रेग्नंट होऊ शकते. सो मधला काळ इम्पॉर्टंट आहे. दॅट इज म्हणजे अनसेफ पिरियड म्हणतात ना, पूर्वी सेफ अनसेफ पिरियड म्हणायचे. म्हणजे तुम्ही त्या काळात जर प्रेग्नन्सी इंटरकोर्स केला विदाउट युझिंग एनी बॅरियर तर प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता आहे. त्याला अनसेफ पिरियड म्हणतात. पण आयडियल तो सेफ पिरियड म्हणजे प्रेग्नन्सी हवी असेल तर दॅट इज अ गुड टाइम.